की 20 जुलैच्या त्या पावसात फक्त अश्रुधुराचे नळकांडे फुटले. पण आज चित्र थोडं वेगळं आहे. आज देशाची संसद ठप्प आहे. विरोधी पक्ष नेत्याच्या चेहऱ्यावरून रक्त वाहतंय आणि ज्या तरुणांना देशाचं भविष्य म्हटलं जाते ते दवाखान्यात फ्रॅक्चर आणि डोळ्यांच्या दुखापती घेऊन पडून आहेत. कमजोर मत करियो, ये देखो लाठीचार्ज करके सर फोड़ दिया भाई का। प्रश्न हा नाही की जमाव किती मोठा होता. प्रश्न हा आहे की एका परीक्षेचा पेपर फुटला म्हणून न्याय मागायला आलेल्या मुलांवर लाठ्या चालवण्याची वेळ या व्यवस्थेवर का आली. आणि त्याहून मोठा प्रश्न आता पुढे काय. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. 20 जुलैला जे घडलं ते भयानक होतं. जवळपास 50,000 ते 1 लाख तरुण रस्त्यावर होते. दिल्ली पोलिसांनी सांगितलं की जमाव हिंसक झाला आणि दगडफेक झाली, ज्यामुळे 118 पोलीस जखमी झाले. पण इथेच काही गोष्टी जोडायला हव्यात. सीजेपी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केला. जंतर मंतरवर अचानक दगडांनी भरलेला एक ट्रक कुठून आला? जमाव बंदी असताना, चहूबाजूंनी बॅरिकेड्स असताना हा ट्रक तिथे पोहोचलाच कसा? ही गोष्ट खूप काही सांगून जाते. काल दिपके यांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. ते म्हणाले, आता आम्ही संसदेवर पुन्हा मोर्चा काढणार नाही. का? कारण त्यांना आपल्या तरुणांना पुन्हा पोलिसांच्या लाट्या खायला पाठवायचं नाही. आंदोलन सुरू राहील, पण ते जंतर मंतरवरच. काल रात्री पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला त्यांचा मंच या तरुणांनी पुन्हा उभा केलाय. आता यात राजकारण कसं शिरलंय ते पाहू. 21 आणि 22 जुलै हे 2 दिवस दिल्लीच्या रस्त्यांनी एक वेगळंच नाट्य पाहिलं. महिनाभर हे विद्यार्थी रस्त्यावर बसले होते तेव्हा कोणी फारसं लक्ष दिलं नाही. पण जेव्हा 20 तारखेला मुलांची डोकी फुटली, 60हून अधिक मुलं जखमी झाली, तेव्हा देशाचे मोठे विरोधी पक्षनेते रस्त्यावर उतरले. राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. तिथेही पोलिसांशी झटापट झाली. राहुल गांधींना फरफटत नेण्यात आलं. त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली, रक्त आलं. त्यांनी एक विधान केलं, माझ्याशी तुम्हाला हवे तसे वागा, 5 किंवा 10 पट वाईट वागा, मला फरक पडत नाही, पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करा. हे ऐकायला खूप भयानक वाटतं, पण राजकारणात गोष्टी जशा दिसतात तशा नसतात. याच वेळी आम आदमी पार्टीच्या आतिशी यांनी एक वेगळाच आरोप केला. त्या म्हणाल्या, महिनाभर मुलं बसली होती तेव्हा सरकारने चर्चा केली नाही, पण राहुल गांधी रस्त्यावर उतरताच लगेच मंत्र्यांच्या बैठका सुरू झाल्या. ही भाजप आणि काँग्रेसची जुगलबंदी आहे का? हा प्रश्न त्यांनी विचारला. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, तरुणांच्या या प्रश्नावर आता राजकीय श्रेयाची मोठी लढाई सुरू झाली आहे. पण या सगळ्या राजकीय गदारोळात मूळ प्रश्न कुठे आहे? मूळ प्रश्न आहे तो सोनम वांगचुक आणि त्या हजारो विद्यार्थ्यांचा. वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 25वा दिवस आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना 18 तारखेला मध्यरात्री उचलून सफदरजंग रुग्णालयात ठेवलं होतं. पण काल दिल्ली उच्च न्यायालयाने एक मोठा दणका दिला. न्यायालयाने आदेश दिले की वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात यावं. वांगचुक यांनी स्पष्ट सांगितलंय, जोपर्यंत काही अटी मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुटणार नाही. पहिली अट, कोणत्याही विद्यार्थ्यावर खोटे किंवा सूडबुद्धीचे गुन्हे दाखल होता कामा नयेत. दुसरी अट, ज्या मुलांनी पेपरफुटीच्या नैराश्यातून आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबाला योग्य भरपाई मिळावी. आणि तिसरी अट, संसदेत यावर सविस्तर चर्चा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. आता तुम्ही विचार कराल यातून निष्पन्न काय होणार? आपण मागच्या वेळी कलम 32 बद्दल बोललो होतो. मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झाल्यावर थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार.
आता तीच कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत केंद्र सरकार आणि पोलिसांना अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. 20 तारखेच्या त्या लाठीचार्जचे सगळे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ जतन करून ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की पोलिसांना आता प्रत्येक लाठीच्या फटकाऱ्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. जर सीसीटीव्ही मध्ये असं दिसलं की मुलं शांत बसली होती आणि पोलिसांनी अचानक हल्ला केला किंवा पळणाऱ्या मुलांचा पाठलाग करून त्यांना मारलं, तर पोलिसांचं अतिरेकी कृत्य ठरेल. या प्रकरणात आतापर्यंत 5 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 10 FIR दाखल झाले आहेत. पण कोर्टाच्या नजरेतून सुटणं प्रशासनाला सोपं जाणार नाही. मग आता पुढे काय होणार? याचे 3 स्पष्ट परिणाम दिसून लागले आहेत. पहिला परिणाम म्हणजे सरकारची बदललेली भाषा. जे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान काही दिवसांपूर्वी या आंदोलकांना दहशतवाद्यांची बी टीम म्हणत होते, तेच मंत्री आता म्हणत आहेत की विद्यार्थ्यांना उत्तरे आणि पारदर्शकता देण्याची आमची जबाबदारी आहे. हा भाषेतील बदल त्या 1 लाख तरुणांच्या रस्त्यावर उतरण्याचा परिणाम आहे. दुसरा परिणाम म्हणजे कायदेशीर कारवाई. सुप्रीम कोर्टाने काल जरी तातडीच्या सुनावणीस नकार दिला असला तरी जनहित याचिकांच्या माध्यमातून या संपूर्ण पेपरफुटीची आणि लाठीचार्जची सखोल चौकशी अटळ आहे. आणि तिसरा सर्वात महत्वाचा परिणाम हा आपल्या देशाच्या सामाजिक बदलाचा आहे. आजवर आपण म्हणायचो की आजची पिढी ही फक्त मोबाईल आणि सोशल मीडियात अडकलेली पिढी आहे. त्यांना राजकारणाशी काही देणं घेणं नाही. पण या कॉक्रोच जनता पार्टीने एक वेगळाच इतिहास रचला. इंटरनेट बंद केलं, 150 ठिकाणी नेटवर्क तोडलं, 16 मेट्रो स्टेशन बंद केले, तरी ही मुलं एकमेकांशी जोडली गेली. हे आंदोलन आता फक्त एका परीक्षेपुरतं उरलेलं नाही. हे आंदोलन देशातल्या वाढत्या बेरोजगारीचा, भ्रष्टाचाराचा आणि व्यवस्थेवरील उडालेल्या विश्वासाचा स्फोट आहे. जेव्हा एक 15 वर्षाचा मुलगा पोलिसांचा मार खाऊन विचारतो की देशाच्या भल्याचा विचार करणं हा माझा गुन्हा आहे का, तेव्हा तो प्रश्न फक्त सरकारला नसतो, तो प्रश्न आपल्या सर्वांना असतो. या व्यवस्थेला आपण इथवर कसं आणून ठेवलं याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.